आपले स्टीम स्टरलायझेशन, ETO स्टरलायझेशन, प्लाझ्मा स्टरलायझेशन आणि केमिकल स्टरलायझेशन. सो स्टीम स्टरलायझेशन म्हणजे आपण जे ऑटोक्लेविंग करतोय ते स्टीम स्टरलायझेशन. त्यामध्ये काय होतं की हाय हिटेड स्टीम असते, म्हणजे 121 डिग्री सेंटीग्रेड आणि 134 डिग्री सेंटीग्रेडची स्टीम असते. ती तुमच्या सगळ्या इन्स्ट्रुमेंटवरचे बॅक्टेरिया, व्हायरसेस, स्पोर्स वगैरे किल करत असते. तर 121 डिग्री सेंटीग्रेडला ज्यावेळी तुमचे इन्स्ट्रुमेंट कमीत कमी 15 ते 20 मिनिटं त्या टेम्परेचरला मेंटेन राहतील, त्यानंतरच तुमचे सगळे बॅक्टेरिया, व्हायरसेस किल होणार आहेत. तर हे जे पॅरामीटर्स आहेत हे आपल्याला समजून गेलं पाहिजे. नुसतं मी ऑटोक्लेव्ह लावलं आणि एक अर्धा तास लावलं की माझं 1.5 तास लावलं तर ते तुमचे इन्स्ट्रुमेंट स्टराईल होणार असं नाही आहे. कारण की जर ते टेम्परेचर पोहोचलंच नाही तर तुमचे इन्स्ट्रुमेंट स्टराईल होणारच नाहीत, म्हणजे त्याच्यावर ते बॅक्टेरिया, व्हायरसेस किल होणारच नाहीये. तर त्यासाठी ते चेक करणं महत्वाचं आहे की जेवढ्या वेळ मी माझे ऑटोक्लेव्ह आहे ते प्रॉपरली लागले की नाही. कारण की कधी कधी काय होतंय, सकाळी तुम्ही ज्यावेळी ऑटोक्लेव्ह चालू करणार आहे त्यावेळी ते थंड असणार आहे. तर ज्यावेळी तुमचं ऑटोक्लेव्ह थंड आहे त्यावेळी तुम्ही जर 1.5 तास लावलं तर तेवढं टेम्परेचर 0 पासून 121 रीच व्हायला जास्त वेळ लागणार आहे. तर आणि ते जर तुम्ही दुपारी लावलं तर 0 to 121 म्हणजे तुमचं ऑलरेडी एकदा ऑटोक्लेव्ह झालेलं आहे, तर ते ऑलरेडी हिट आहे. त्यामुळे तुमचं 0 ते 121 टेम्परेचर रीच व्हायला कमी वेळ लागणार आहे. तर त्यामुळे ऑटोक्लेव्ह किती वेळ लावतो हे महत्वाचं नाही. ऑटोक्लेव्ह ज्यावेळी तुम्ही 121 वर पोहोचल्यावरती इन्स्ट्रुमेंट किती वेळ ते मेंटेन आहेत त्या टेम्परेचरला हे महत्वाचं आहे. आणि हे चेक जर तुम्ही केलं तर तुमचे इन्स्ट्रुमेंट प्रॉपरली स्टरलाइज होणार आहे आणि तिथून तुमच्या पेशंटला इन्फेक्शन होणार नाहीये.